नमस्कार. आजच्या या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. इथे आपण काय करतो तर जे किचकट विषय आहेत ना त्यांना अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. कायद्याच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, पण सुरुवात नेमकी कुठून करायची हा प्रश्न अनेकांना पडतो नाही का? तर आज आपण अशाच एका लोकप्रिय मार्गाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे BA LLB पदवी. हो, आज आपण याचाच एक संपूर्ण रोड मॅप पाहणार आहोत. ठीक आहे, तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे ते पाहूया. सगळ्यात आधी आपण BA LLB म्हणजे काय ते समजून घेऊया. मग या 5 वर्षांच्या प्रवासात काय असतं ते पाहूया. त्यानंतर कोर्टाच्या पलीकडे कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत यावर नजर टाकू. मग येतो महत्त्वाचा मुद्दा, पगार, वाढ आणि या क्षेत्राचा समाजावर होणारा परिणाम. आणि शेवटी या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं हेही पाहू. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. BA LLB पदवीचा पाया म्हणजे नेमकं काय आहे हे ते आधी समजून घेऊया. तर BA LLB म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक इंटिग्रेटेड कोर्स आहे. म्हणजे या 2 पदव्या एकत्र मिळतात. एक बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे BA आणि दुसरी बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ म्हणजेच कायद्याची पदवी. याची खासियत ही आहे की यात सुरुवातीपासूनच सामाजिक शास्त्र आणि कायद्याची मूलतत्व या दोन्ही गोष्टी एकत्र शिकवल्या जातात. ठीक आहे, पाया तर समजला. आता पाहूया या पायाभरणीसाठी लागणारी गुंतवणूक म्हणजे वेळ आणि पैसा. तर हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे तो पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 5 वर्ष लागतात. हो, पूर्ण 5 शैक्षणिक वर्ष. आता बोलूया खर्चाबद्दल. बघा, या कोर्सची फी प्रत्येक कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीनुसार खूप वेगळी असू शकते. सरकारी आणि खाजगी संस्थांच्या फीमध्ये तर जमीन अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे एक गोष्ट नक्की की प्रवेश घेण्याआधीच आर्थिक नियोजन करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. चला, समजा आता शिक्षण पूर्ण झालं. मग पुढे काय? करिअर कुठे करायचं? तर इथे संधींची काही कमी नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या संधी फक्त कोर्टरूमपुरत्या मर्यादित अजिबात नाहीयेत. पहा, किती विविध क्षेत्र आहेत. कॉर्पोरेट लॉमध्ये जाता येतं, न्यायिक किंवा प्रशासकीय सेवांमध्ये जाता येतं. ज्यांना शिकवायची आवड आहे त्यांच्यासाठी शिक्षण आणि संशोधनाचं क्षेत्र खुलं आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून काम करता येतं, सरकारी वकील होता येतं. आजकाल खूप चर्चेत असलेलं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ आहे. आणि एवढंच नाही तर स्वतःची लॉ फर्म किंवा एखादी लीगल टेक कंपनी सुरू करण्याचा पर्यायही आहेच. म्हणजेच काय, तर पदवी झाल्यावर नावाजलेल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवता येते किंवा अगदी स्वतःचा व्यवसायही सुरू करता येतो. या पदवीचं हेच वैशिष्ट्य आहे की ती नोकरी आणि उद्योजकता या दोन्हीसाठी दरवाजे उघडे ठेवते. ठीक आहे, करिअरचे मार्ग तर पाहिले, पण या गुंतवणुकीवर परतावा काय मिळतो? चला, आता आर्थिक आणि सामाजिक या दोन्ही बाजूंनी विचार करूया. आता पगाराबद्दल बोलायचं झालं तर यात काही एकच आकडा सांगता येत नाही. पगार स्पेशलायझेशनवर, कुठे काम करता यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या कौशल्यांवर अवलंबून असतो. सुरुवातीचा पगार कमी जास्त असू शकतो, पण जसजसा अनुभव आणि कौशल्य वाढत जातं तसतशी आर्थिक वाढीची शक्यताही प्रचंड वाढते. आणि पैसा हा एक भाग झाला, पण या पलीकडे जाऊन BA LLB पदवीधरांशी देशाच्या विकासात एक मोठी भूमिका असते. ती म्हणजे सर्वांसाठी न्यायाचं रक्षण करणं. महात्मा गांधींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, एखाद्या राष्ट्राची महानता ही त्या राष्ट्रातल्या सर्वात दुर्बळ घटकांना कशी वागणूक दिली जाते यावरून मोजली जाते. आणि हे वाक्य इथे अगदी चपखल बसतं. तर हे कायदेशीर व्यावसायिक देशाच्या विकासात हातभार कसा लावतात? तर बघा, ते कायद्याचं राज्य टिकवून ठेवतात, नवीन धोरणं बनवण्यात मदत करतात, मोठ्या कंपन्या आणि सरकारला त्यांच्या कामासाठी जबाबदार धरतात, सामान्य नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी झटतात. थोडक्यात हे लोकशाहीचा कणा मजबूत करतात. ठीक आहे, तर आता शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. प्रत्येक यशस्वी प्रवासाची एक नियमावली असते. चला तर मग या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं हे पाहूया. ही एक सरळ आणि सोपी मार्गदर्शिका आहे. काय करायला हवं तर सर्वोच्च नैतिक मानकं पाळा, सतत नवीन शिकत राहा, आपलं संवाद कौशल्य उत्तम बनवा आणि एक मजबूत व्यावसायिक नेटवर्क तयार करा. आणि काय नाही करायला हवं तर कोणत्याही परिस्थितीत आपल्या सचोटीशी तडजोड करू नका. पदवी मिळाल्यावर शिकणं थांबू नका. स्पष्टपणे बोलण्याच्या कलेकडे दुर्लक्ष करू नका आणि एकटं काम करणं टाळा. तर मग ह्या सगळ्याचा सार काय? बघा, हा आराखडा किंवा ही ब्लूप्रिंट एक चौकट नक्कीच देते, पण त्यात चौकटीत एक यशस्वी चित्र उभं करणं हे पूर्णपणे वैयक्तिक प्रयत्न आणि सचोटीवर अवलंबून आहे. ही पदवी अनेक दरवाजे उघडते, पण ते दरवाजे ओलांडून पुढे जाण्यासाठी समर्पण आणि मेहनतच कामी येते.
तर आराखडा तर तयार आहे. आता खरा प्रश्न हा आहे की कायद्याच्या क्षेत्रात येणारी पुढची पिढी या आराखड्याचा वापर करून भविष्य कसं घडवणार आहे.